या कामगारांच्या प्रश्नासाठी पर्यायाने आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, उपोषण करण्याची वेळ आली तरी चालेल, पण यावेळेस कर्मचारी संघटना आता मागे हटणार नाही. 20-25 वर्ष या ठिकाणी काम करून आज आपल्यामध्ये काही कंत्राटी असेल, 500 टन असेल, बरेच कर्मचारी मयत झाले हे ऑर्डर पाहून. परंतु बरेचशा कामगारांवर अन्याय होता, निलंबनाची कारवाई होती, अतिशय हिटलरशाहीने इन्क्रिमेंट बंद केले जातं, असे विविध प्रश्न. साईबाबा संस्थांमध्ये 2-3 संघटना आहे, परंतु एकाला पण विश्वासात घेतलं जात नाही, कोणालाच विचारलं जात नाही, मनमानी कारभार चालू आहे सगळा. म्हणून माननीय उच्च न्यायालय यांनी जे 10 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यांना संस्थान सेवेत समाविष्ट करावे असे असताना सुद्धा या ठिकाणी मोठे टाळाटाळ होत आहे. कारण आपण पाहतो की आता फार आपलं रक्त फार शोषण झालंय, रक्त राहिले नाही अंगामध्ये, अशी परिस्थिती झालेली. कारण गड तट सोडून एकाच छत्राखाली येऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावे हीच मी आपल्याला आज या ठिकाणी आव्हान करतो. मी माझी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची एकमेव मान्यता प्राप्त संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही आहे. या संघटनेस 1980 साली या संघटनेची स्थापना झालेली असून या संघटनेस प्रगतीपथावर कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी वेळच्या वेळी जे कार्यकारिणी तयार झाली त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष यांनी संस्थांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा फार मोठा प्रयत्न करून या संघटनेस मोठं योगदान दिलेलं आहे. आज कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस भेडत चाललेले आहे. या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेत बऱ्याच वर्षापासून विश्वस्त मंडळ स्थापन होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित होत चालले. गावाचा विकास त्यामुळे थांबलेला आहे. येणाऱ्या साई भक्तांच्या गैरसोय या ठिकाणी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी जे काम करतायत त्यांच्यावर मोठी कार्याची कसरत होत आहे. सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिर्डीच्या नगराध्यक्ष असतील जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांना विनंती करीन की कामगारांच्या प्रश्नासाठी आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या समेत एक बैठक लावून कामगारांचे प्रश्न आपण मार्गी लावा असे मी आपला सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. आपणा सर्वांना ज्ञात आहे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये सन 2000 नंतर आजपर्यंत कोणीही परमनंट झालेलं नाही. 558चा प्रश्न हा मोठा गंभीर आहे. त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आहे. माननीय उच्च न्यायालय यांनी जे 10 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यांना संस्थान सेवेत समाविष्ट करावे असे असताना सुद्धा या ठिकाणी मोठे टाळाटाळ होत आहे. त्याचा परिणाम आमच्या सहकारी सर्व कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक परताव्याचा जो लाभ मिळत होता तोही आता बंद झालेला आहे. अशा विविध मागण्यासाठी मी नगराध्यक्ष मॅडम अनिताताई यांना विनंती करीन, आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यामार्फत संस्थान प्रशासनाची बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे असे मी विनंती करीन. आज या ठिकाणी जो कामगार आहे तो सर्व राहाता तालुका, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर तालुका, सर्व परिसरातील गोरगरीब मुलं आज या ठिकाणी काम करत आहेत. कामगारांचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. बरेचशा कामगारांवर अन्याय होता,
निलंबनाची कारवाई होती, अतिशय हिटलरशाहीने इन्क्रिमेंट बंद केले जातं, असे विविध प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. यासाठी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्य संघटनेची संलग्न केली आहे. या संलग्न केलेल्या संघटनेची कामगारांचे प्रश्न राज्य पातळीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दादा सूर्यदादा विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार संघटना अतिशय जोराने प्रयत्न करणार आहे. या कामगारांच्या प्रश्नासाठी पर्यायी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, उपोषण करण्याची वेळ आली तरी चालेल, पण यावेळेस कर्मचारी संघटना आता मागे हटणार नाही. मी आज उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्याला कर्मचाऱ्यांना जागृत होण्याची गरज आहे. आज कर्मचारी आपला अन्याय सहन करीत आहे. जो तो म्हणतो बाबाचं काम आहे, श्रद्धा सबोरी अंमलात आणायची म्हणून कोणी काही बोलत नाही. जे सेवानिवृत्त कर्मचारी झालेले त्यांना पेन्शन एकदम तुरळक मिळते, त्याचप्रमाणे त्यांना 10, 20, 30 हा आर्थिक वर्षाचा लाभ सुद्धा मिळालेला नाही. असे विविध प्रश्न कामगारांच्या बाबतीत झालेले आहे. मी आज या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती करेन, सर्व कर्मचाऱ्यांनी गड तट सोडून एका छत्राखाली येऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावे, हीच मी आपल्याला आज या ठिकाणी आव्हान करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. की आजपर्यंत फक्त 598 कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी हे एकाच ठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्षापासून सोबत काम करतात, परंतु त्यांच्यामध्ये मनभेद करून या ठिकाणी पायात पाय घालून या ठिकाणी आपण जो या ठिकाणी पाहतोय की चढावड चालू झालेली. पण या ठिकाणी राजू भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आता आपण एकमेकाच्या पायात पाय घालण्यापेक्षा आपण एकमेकाच्या हातात हात घालून आपण जर काम केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला राजू भाऊ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेवलने या ठिकाणी न्याय देतील आणि लवकरात लवकर देतील. कारण आपण पाहतो की आता फार आपलं रक्त फार शोषण झालंय, रक्त राहिलं नाही अंगामध्ये, अशी परिस्थिती झालेली. कारण 20-20, 25-25 वर्ष या ठिकाणी काम करून आज आपल्यामधील काही कंत्राटी असेल, 598 असेल, बरेच कर्मचारी मयत झाले हे ऑर्डर पाहून, परंतु त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय भेटला नाही. अनेक कर्मचारी अपघातामध्ये जायबंदी झाले, अनेक कर्मचारी या ठिकाणी काम सोडून गेले की या ठिकाणी काही खरं नाही. म्हणून अशा या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी प्रशासनाने खऱ्या अर्थानं त्यांच्या लेकरा बाळांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर या ठिकाणी या संघटनेच्या वतीने या 598 असेल किंवा कंत्राटी असेल या कर्मचाऱ्यांना न्याय भेटल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. शिवसेना शिंदे गटाचं कामगार सेनेचं जिल्हा अध्यक्षपद माझ्याकडे आणि राजू भाऊ ज्यावेळेस MIDC असेल, श्रीरामपूरची MIDC असेल किंवा टिळकनगर इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस जातो एक अध्यक्ष म्हणून, तर त्यावेळेस तिथलं जे मॅनेजमेंट आहे ते अध्यक्ष किंवा ती जी संघटना आहे त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करत असतात. परंतु या ठिकाणी शोकांतिका वाढती की आपल्या साईबाबा संस्थांमध्ये 2-3 संघटना आहे, परंतु एकाला पण विश्वासात घेतलं जात नाही, कोणालाच विचारलं जात नाही, मनमानी कारभार चालू आहे सगळा. म्हणून या ठिकाणी यापुढं आपली जी संघटना आहे त्या संघटनेला यापुढे विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय, आम्ही म्हणत नाही की आम्ही चोऱ्या केल्यावर आमच्या याच्यावर पांघरून घाला, परंतु या ठिकाणी खरोखर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी आपली संघटनेने ठामपणे या ठिकाणी सगळ्यांनीच पाठीशी उभं राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं बोलण्यासारखं खूप आहे.